गेल्या वेळेला आपण हे रिपोर्ट बनवले होते. यामध्ये समजा इथे मी बिल नंबर टाकला आणि एंटर मारलं तर या बिल नंबरचे सगळे आले. त्याच्यानंतर मला स्पेसिफिक तारीखमधले पाहिजे, समजा 1 तारीख ते 5 तारीखपर्यंतचे पाहिजे. इथे तारीख सिलेक्ट केली 1, इथे तारीख सिलेक्ट केली 5 आणि सर्च केलं तर त्यावेळेला काय आपली ट्रान्झॅक्शन नव्हती. पण आपण जे ॲड केलेले होते ते कुठे होते, 10 ते 12 समजा आपण सिलेक्ट केली आणि जर सर्च केलं तर आपल्याला ते मिळाले. त्याच्यानंतर अथर्व याने आतापर्यंत काय काय खरेदी केलं त्याचा हा रिपोर्ट दिसतो आहे. त्यानंतर तन्मय, त्याचा हा रिपोर्ट दिसतो आहे. अजून कोण होतं या ठिकाणी, अदिती. प्रोडक्ट एखादं बघायचं असेल, निर्मा, तर निर्मा प्रोडक्ट कोण कोण घेऊन गेलं हे दिसतं आहे. कॅटेगरी वाईज सर्च करायचं असेल तर आतापर्यंत साबण कोण कोण घेऊन गेलं ते दिसतो आहे. प्रत्येकाची टोटल दिसतं आहे खाली, बरोबर ना. प्रॉफिट किती झालं ते दिसतं आहे, साबणातून आलेलं प्रॉफिट वगैरे. मग आता आपली ही पेजेस रेडी झालेली आहेत, बरोबर ना. मग आता आपण इथे वरती URL टाकून आतापर्यंत ॲक्सेस करायचो ही पेजेस. त्याऐवजी आता आपल्याला एक असं कॉमन पेज, होम पेज बनवायचं आहे किंवा डॅशबोर्ड बनवायचा आहे ज्याच्यावरती मेन्यू असतील आणि त्या मेन्यूवरून आपण त्या पेजला जाऊ शकतो. मेन्यू कसा बनवायचा तर हे तुम्हाला ऑलरेडी वेब डिझायनिंग कोर्समध्ये झालेलं आहे फर्स्ट इयरला, सेकंड सेमिस्टरला. मग त्याच्यासाठी ते आता करणार आहे. इथे टेम्पलेटमध्ये जाऊन मी एक पेज बनवतो. या पेजला नाव आपण देऊया होम पेज नाव देऊया किंवा डॅशबोर्ड नाव देऊया, तुमच्यावर आहे काय द्यायचं ते. समजा डॅशबोर्ड, तर इथे dashboard.html. आता या डॅशबोर्डमध्ये मला काय काय पाहिजे तर वरती मेन्यू बार पाहिजे. मेन्यू बार दाखवण्यासाठी आपण नॅव टॅग वापरतो, नेव्हिगेशन. आता याच्यामध्ये आपण अँकर टॅग वापरतो, बरोबर. मग पहिला अँकर टॅग, आता आपल्याकडे एवढी सारी पेजेस आहेत, मग कुठलं पेज कधी ओपन व्हायला पाहिजे त्याचं एक व्यवस्थित सिक्वेन्स ठरवूया आपण. कॅटेगरी, कन्फिग, कंट्रोलर, डॅशबोर्ड, इन्व्हेंटरी, इनवॉइस डिटेल्स, इनवॉइस प्रिंट, इनवॉइस, सेल्स रिपोर्ट, सप्लायर वगैरे वगैरे आहेत, बरोबर. आता आपण इथे काय करूया, पहिलं आपल्याला काय दिसलं पाहिजे तर पहिलं आपल्याला होम पेज दिसलं पाहिजे, बरोबर. मग याचा काहीतरी इथे href असणार, ओके. कुठलं पेज इथे ओपन व्हायला पाहिजे ते. मग हे जे होम पेज आहे ते कधी ओपन होणार तर इकडे हे जे कंट्रोलर आहेत त्याच्यामध्ये एक आपण कंट्रोलर बनवूया, डॅशबोर्ड कंट्रोलर. कंट्रोलरच्या डोक्यावरती ॲनोटेशन काय येणार, कंट्रोलर. आणि याच्यामध्ये आपण एक मेथड बनवूया, शो डॅशबोर्ड. डेटा टाईप त्याचा रिटर्न टाईप स्ट्रिंग, कारण HTML पेज रिटर्न करणार. पेजचं नाव काय आहे आपल्या dashboard.html. .html लिहायची गरज नाही. ही मेथड कधी कॉल होणार, जेव्हा आपण डॅशबोर्ड असा एंड पॉईंट पास करणार तेव्हा. मग आता हे डॅशबोर्डचं पेज ओपन करूया. मग जेव्हा होम या लिंकला क्लिक करणार, मेन्यू बटनला क्लिक करणार, तेव्हा या एंड पॉईंटला गेला पाहिजे, बरोबर ना. म्हणजे डॅशबोर्ड हे पेज दिसणार पुन्हा होमवर क्लिक केल्यानंतर. त्याच्यानंतर होम नंतर काय ठेवूया, म्हणजे जे युजरला जास्तीत जास्त लागतं ते आपण जवळ ठेवायचं, कळलं ना. कधीतरी लागतं ते शेवटी ठेवायचे ऑप्शन, म्हणजे युजर फ्रेंडली म्हणतात याला. मग आता होम नंतर आपण काय ठेवूया, महत्त्वाचं काय आहे, जास्तीत जास्त युजर काय विजिट करणार, ऑर्डर, बरोबर ना. मग इथे आपण करूया ऑर्डर किंवा न्यू ऑर्डर असं आपण करूया, किंवा ऑर्डर्स लिहूया. मग ऑर्डरसाठी काय आपला एंड पॉईंट आहे, इनवॉइस कंट्रोलरमध्ये जर आपण गेलो तर काय आहे इथे, invoice/sales असं आहे ना. मग त्या ठिकाणी गेल्यावर त्याला सगळ्या ऑर्डर्स दिसणार. तुम्ही त्याला ऑर्डर नाव द्या किंवा इनवॉइस नाव द्या, तुमच्यावरती आहे. /invoice/sales याच्यावरती क्लिक केल्यानंतर तिकडे जाणार.
ओके. त्याच्यानंतर अजून काय पाहिजे तर त्याला रिपोर्ट बघायचे असतात. मग रिपोर्ट आपण कसे बघतो, रिपोर्टसाठी काय आहे, असाच एंड पॉईंट आपण बनवला आहे ना. रिपोर्ट कंट्रोलरमध्ये बघा /reports/sales बरोबर. आता हे रिपोर्टवालं जे असणार त्याला इथे आपण लेबल लावूया रिपोर्ट. त्याच्यानंतर पुढे अजून मला काय लागणार, आता इतर गोष्टी ज्या ॲड कराव्या लागतात. इन्व्हेंटरीसाठी काय आहे /inventory असं पेज आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट, इथे काय आहे /product. कॅटेगरी त्याच्यानंतर अजून काय कस्टमर वगैरे ॲड करावे लागतात बरोबर ना कधी कधी. मग ते इनवॉइसच्या बाजूला ठेवूया, इनवॉइसच्या नंतर किंवा इकडे ठेवूया रिपोर्टच्या नंतर. तुमच्यावरती आहे सगळं कुठे ठेवायचं ते. रिपोर्टच्या नंतर समजा किंवा शेवटी ठेवूया. इथे काय कस्टमर आणि सप्लायर्स असं जास्त ॲड करावे लागत नाहीत. कस्टमर ॲड करायची संभाव्यता जास्त आहे म्हणून कस्टमर शेवटी ठेवूया. म्हणजे सगळ्यात उजव्या बाजूचं ऑप्शन काय असणार, कस्टमर असणार, म्हणजे लगेच सापडेल. त्याच्यानंतर कन्फिगरेशन म्हणजे शॉपचे डिटेल्स आपण ॲड केलेले ते कॉन्फिग असं लिहूया किंवा सेटिंग्स असं लिहूया, हे तुमच्यावरती आहे. आता हा प्रोग्राम आपण रन करूया. मग आता इथे वरती जाऊन मी काय टाकतो, इथे localhost:80/dashboard. इथे डॅशबोर्डचे हे वेगवेगळे ऑप्शन आले. आता हे सगळे एकत्र दिसत आहेत बरोबर ना. यांना व्यवस्थित प्रॉपर डेकोरेशन वगैरे ते तुम्ही दाखवू शकता. इथे मध्ये जर स्पेस वगैरे दिसली पाहिजे, त्यांना बॉर्डर बटनवाली दाखवली पाहिजे, हे कसं करायचं सजवायचं हे तुमच्यावरती आहे. आपल्याला मध्ये स्पेस टाकायचे आहे तर स्पेस पण देऊ शकतो. आपण समजा प्रत्येकाच्या आधी असा हॉरिझॉन्टल बार दिला तर काय होतंय बघूया. आता ह्याच्यामध्ये समजा होमवर जायचं आहे तर हे सेम पेज /dashboard फायर होणार बरोबर ना. इनवॉइसवर जायचं आहे तर इनवॉइसचे डिटेल प्रिंट आले बरोबर ना. हे सगळे इनवॉइस दिसत आहेत. इथून मी नवीन इनवॉइस वगैरे सेव्ह करू शकतो. हे झालं ना. परत बॅक आल्यानंतर मला इन्व्हेंटरीवर जायचं आहे. इन्व्हेंटरीचे डिटेल सगळे आले, ते पेज ओपन झालं. प्रोडक्टचं पेज ओपन झालं, कॅटेगरीचं ओपन झालं, सप्लायरचं ओपन झालं, कस्टमरचं ओपन झालं आणि सेटिंगमध्ये कन्फिगरेशनचं बरोबर ना. झालं ना पार्थ. म्हणजे अशी वेगवेगळी जी पेजेस बनवली ती आपण शेवटी सगळी एकत्र जोडली. आता तुम्ही म्हणाल की मी एखाद्या पेजवरती जातो तेव्हा इथला मेनू बार गायब होतो, मग परत पाठी यावं लागतं बरोबर ना. मग हा वाला जो कोड आहे नॅवचा, हा प्रत्येक पेजवरती जर तुम्ही टाकत बसलात तर हे साध्य होणार. पण समजा उद्या जाऊन तुम्हाला एखादा मेन्यू ऑप्शन ॲड करायचा झाला एक्स्ट्रा, तर तुम्ही जितकी पेजेस आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो ॲड करावा लागणार ना. मग आपण काय करणार, जसं एक्सटर्नल CSS मध्ये आपण जसं करायचो की एक कॉमन कोड आहे तो एका सेपरेट फाईलमध्ये ठेवायचो बरोबर. आणि ती जी काही सेपरेट फाईल असणार त्याच्यामध्ये चेंज केला की सगळ्याच पेजेसमध्ये ॲटोमॅटिक रिफ्लेक्ट होतं, असं आपण बनवतो. मग हे तुम्ही स्प्रिंग बूटमधून करू शकता, थाईमलीफमधून करू शकता. कसं करू शकता,
तर त्याच्यासाठी तुम्हाला फ्रॅगमेंट हा कन्सेप्ट बघावा लागेल. अत्यंत सोपा कन्सेप्ट आहे. फ्रॅगमेंट. आता इथे बारीक लक्ष द्या काय विषय आहे तो बघा. एक HTML फाईल बनवायची ज्याच्यामध्ये आपला कॉमन कोड ठेवायचा जो आपल्याला रिपीट करावा लागणार आहे अनेक ठिकाणी अनेक पेजेसवर तो. मग त्याच्यात एक डिव्हिजन बनवला आणि त्याला th:\fragment इज इक्वल टू फ्रॅगमेंटचं नाव दिलं आणि त्याच्यामध्ये एक कॉमन असणारा कोड ठेवायचा आताचा मेन्यू बारचा कोड. एवढं कळलं का? त्या फाईलला नाव काय दिलं? myFragment.html. ओके, असं नाव दिलं समजा. आणि ज्या ज्या पेजेसमध्ये मला तो डिस्प्ले करायचा आहे त्या पेजमध्ये फक्त एवढीच लाईन लिहायची. डिव्हिजनमध्ये ॲट्रिब्यूट काय वापरायचं? th:\replace. काय रिप्लेस करायचं आहे त्या ठिकाणी? हा जो डिव्हिजन आहे या डिव्हिजनच्या ठिकाणी कोणता कोड आला पाहिजे? तर या myFragment file.html मधला फ्रॅगमेंटचं नाव इथे द्यायचं. कळलं का? म्हणजे ह्याच्या आतमध्ये जो काय तुम्ही कोड लिहिलेला तो या ठिकाणी ॲटोमॅटिक रिप्लेस होणार. कळलं का? म्हणजे असं तुम्ही 100 फाईलमध्ये जरी लिहिलं तर इथला सगळा कोड 100 ठिकाणी ॲटोमॅटिक रिप्लेस होणार आणि या फाईलमध्ये जे काही तुम्ही चेंजेस करणार ते 100 ठिकाणी ॲटोमॅटिक फेच होणार. कळलं का? म्हणजे प्रत्येक फाईलमध्ये जाऊन तुम्हाला चेंज करत बसायला नको. मग हे आपण प्रॅक्टिकली करून बघूया. सिंटॅक्स समजला ना? काय करायचं आहे? एक फाईल बनवायची आहे, तिला काहीतरी नाव द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कॉमन कोड ठेवायचा आहे डिव्हिजन टॅगमध्ये आणि त्याला काहीतरी नाव द्यायचं आहे फ्रॅगमेंटला. मग ते आता आपण करूया. मग इथे टेम्पलेटमध्ये जातो आणि एक फाईल बनवतो HTML फाईल ज्याला नाव देतो myFragments असं नाव देतो. टायटल बिल्टल काय आपल्याला इथे टाकायचं नाही आहे कारण ही फाईल दिसणार नाही आपल्याला. या फाईलमधला कोड आपल्याला दिसणार. मग त्यामध्ये आपण थाईमलिप वापरणार म्हणून मी HTML टॅगमध्ये काय करतो th: काय ते आपण करायचो XML नेमस्पेस उलट XML नेमस्पेस :th इज इक्वल टू असंच करायचो ना. जाऊ दे, ते ॲटोमॅटिक होणार. खाली जेव्हा वापरणार तेव्हा होणार. मग ह्याच्यामध्ये मी एक डिव्हिजन वापरतो आणि डिव्हिजनमध्ये काय करतो th:\fragment इज इक्वल टू एखाद्या फ्रॅगमेंटचं नाव. मी या फ्रॅगमेंटला नाव काय देतो मेन्यू फ्रॅग. म्हणजे काय? मेन्यू फ्रॅगमेंट. ओके, पूर्ण नाव देऊया. चला व्यवस्थित नाव देऊया. हा काय आहे? फ्रॅगमेंट आहे. कशासाठी आहे? मेन्यूसाठी. एवढं कळलं? तुम्हाला असं सोपं वाटत असेल तर असं लिहा fragment_menu. मग आता हे नेमस्पेसवरती बनणार XML नेमस्पेस :th इज इक्वल टू इथे काय टाकणार www.thymeleaf.org. एवढं कळलं? खाली काय केलं इथे हे समजलं का? एक डिव्हिजन बनवला आणि त्याला ॲट्रिब्यूट दिलं thymeleaf.fragment thymeleaf::fragment इज इक्वल टू फ्रॅगमेंटचं काहीतरी आपण नाव दिलं. आता याच्या आतमध्ये मला जो कॉमन कोड लागणार तो टाकणार आहे इथून इथपर्यंतचा. कळलं ना? हा जो कोड होता तो कुठे टाकणार? इथे टाकणार. एवढं कळलं? समजलं एवढं पार्थ? जो रिपीट करायचा कोड आहे तो इथे टाकला. मग जसं आपण एखादं फंक्शन बनवतो आणि त्याच्या आतमध्ये कोड लिहितो मग तो कोड मला ज्या ज्या ठिकाणी एक्झिक्यूट करायचा आहे त्या त्या ठिकाणी मी फंक्शन कॉल करतो. बरोबर ना? तसं हे बनवलेलं fragment_menu हे फंक्शन आहे समजा आणि ह्या फंक्शनच्या बॉडीमधला कोड आहे समजा. हा मला आता हे फंक्शन जिथे जिथे कॉल करणार त्या त्या ठिकाणी या बॉडीमधला कोड एक्झिक्यूट होणार. म्हणजे त्या त्या ठिकाणी हा कोड रिफ्लेक्ट होणार. आता फंक्शन कॉल करतो तसंच आता हा फ्रॅगमेंट कॉल करणार. कुठे लागणार? मला डॅशबोर्डमध्ये लागणार. मग डॅशबोर्डमधला हा जो कोड आहे तो मी खोडून टाकतो आणि या ठिकाणी काय करतो डिव्हिजन आणि याच्यामध्ये मी काय करतो th::replace या डिव्हिजनला रिप्लेस कर. कसं रिप्लेस कर? ते इथे जी फाईल आहे myFragments.html त्या फाईलचं नाव लिहायचं myFragments.html 2 वेळा कोलन या आपल्या फ्रॅगमेंटचं नाव. बरोबर? एकदा सिंटॅक्स मी चेक करतो.
माय फ्रॅगमेंट्स डॉट HTML 2 फ्रॅगमेंटचं नाव, बरोबर. ह्याच्यात .html लिहायचं फ्रॅगमेंटच्या बाबतीत. आता इथे आपण थाईमलिब इम्पोर्ट करूया. ह्याच्यात जे वरती आहे ते कॉपी पेस्ट करूया. कळलं का? मग आता हे जे आहे हे मी कॉपी करतो आणि जेवढी पेजेस आहेत त्या प्रत्येक पेजेसच्या डोक्यावरती हा गुड टाकतो रिप्लेसचा. कॅटेगरीमध्ये टाकूया. कुठे टाकणार? बरोबर बॉडीच्या खाली. कॉन्फिगरेशन, कस्टमर, डॅशबोर्ड झाला. त्यानंतर इन्व्हेंटरी, इनवॉइस डिटेल्स, इनवॉइस प्रिंट. प्रिंटमध्ये काय आपल्याला मेनू दाखवायचा नाही आहे. इनवॉइस सेल्स, सेल्स इनवॉइस, ही काय फ्रॅगमेंटची फाईल आहे, ही काय युजरला दिसणार नाही, याच्यात काही विषय येत नाही. त्यानंतर प्रोडक्ट, सेल्स रिपोर्ट, आणि सप्लायर. आता हे पेज आपण रन करूया. आता मी होमला क्लिक केलं. आता इनवॉइसला क्लिक करतो. बघा इनवॉइसच्या वरती पण मेन्यू आला ना. रिपोर्टला क्लिक करतो. ह्याच्यात काहीतरी गडबड झाली, बघूया. इन्व्हेंटरीला करतो, आला. प्रोडक्टला करतो, आलं. कॅटेगरीला करतो, आला. सप्लायरला करतो, कस्टमरला करतो आणि सेटिंग्सला करतो. रिपोर्टकडे एरर येतो, बघूया. /report/sale. माय फ्रॅगमेंट्स, याच्यामध्ये report/sales, रिपोर्ट कंट्रोलर बघूया. ह्याच्यातही काय आहे? report/sales, बरोबर आहे. मगाशी तो ओपन होत होता. आता कॉपी पेस्ट करताना काहीतरी गडबड झाली असली तर रिपोर्टचं पेज कुठे आहे? सेल्स रिपोर्ट, बॉडी, काय चुकतंय? 404. ते बघा report/sales आलं. हे काय असलं पाहिजे? report/sales. कळलं ना? म्हणजे काय? इथे चेंज होणार. कळलं? हेच लिहिला नव्हता, एवढंच. आता बघा होम दिसतंय, इनवॉइस दिसतंय, रिपोर्ट दिसतोय, इन्व्हेंटरी, प्रोडक्ट, कॅटेगरी, सप्लायर, कस्टमर आणि सेटिंग, बरोबर. आता इनवॉइसमध्ये समजा एखादं इनवॉइस मी प्रिंट करायला गेलो. हे जे काही इनवॉइस दिसतंय याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आपली राहिली आहे. काय आहे? इनवॉइसचा लोगो, बरोबर ना. इनवॉइसचा लोगो बघूया.
मग याच्यानंतर आपलं फर्स्ट राऊंड कंप्लीट झालं प्रोजेक्टचं. एवढं आधी तुम्हाला बनवता आलं की नंतर त्याच्यामध्ये डेटा सायन्स म्हणा, AI म्हणा, याच्या लायब्ररीजने काहीतरी आपण चेंज करू शकतो, म्हणजे इम्प्रूव्हमेंट करू शकतो. मग याच्यात कुठेतरी लोगो दाखवायचा आहे समजा, मग लोगो हार्ड कोडेड नसणार, तर युजरला आपण दाखवायला अपलोड करायला सांगणार सेटिंगमध्ये जाऊन, मग तोच लोगो इकडे बिलमध्ये दिसला पाहिजे. हे बघूया आणि इथे थांबूया. म्हणजे तुम्ही एवढं आधी मला करून दाखवा, मग त्याच्या नेक्स्ट पार्ट मी दाखवेन याला ॲडव्हान्स कसं बनवायचं ते. याच्यासाठी तुम्हाला एक आठवडा देतो. याचा फायदा काय होणार, तुमच्याकडे एक एक्स्ट्रा प्रोजेक्ट वाढणार इन्व्हेंटरीचा, आणि मग तो इम्प्रूव्ह करूया आपण पुढे. आणि हेच लॉजिक वापरून तुम्ही तुमचा स्वतःचाही प्रोजेक्ट बनवू शकता. तर आता आपण बघूया लोगोकडे. लोगो म्हणजेच काय, आपल्याला फाईल अपलोड करायची आहे. मग फाईल अपलोड कशी करायची, मग त्या संबंधित पण मी ऑलरेडी इथे नोट्स लिहून ठेवलेले आहेत. त्याची आपण सेपरेट व्हिडिओ बनवतो, ही इथे आधी स्टॉप करतो.